सगळे सोयऱ्यांचे आदेश रद्द करा अशी मागणी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केली आहे। मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नका अशी मागणी आता शेंडगे करताना दिसतात। ओबीसी शिष्टमंडळ आणि राज्य सरकारची महत्त्वाची बैठक सध्या सुरू आहे आणि या बैठकीमध्ये ही मागणी करण्यात आलेली आहे। सगळे सोयरे आदेशाच्या विरोधात 8 लाख हरकती आल्याचं सुद्धा शेंडगे यांनी म्हटलेलं आहे। आणि याविषयी बोलूयात, विक्रांत शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विक्रांत, एक पेच निर्माण झाल्याचं आता दिसून येत आहे, कारण एकीकडे मनोज जरांगे म्हणतात सगळे सोयरे हे वापरून सगळ्यांनाच आरक्षण द्यावं, मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावं, तर दुसरीकडे ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंनी सगळे सोयरेचा आदेशच रद्द करण्याची मागणी केली आहे। अगदी खरं आहे यामिनी, खरं तर ही जी मागणी आहे ती मागणी खरं तर ओबीसी आंदोलकांची असल्याची आपल्याला पाहायला मिळते आणि तीच मागणी खरं तर आता प्रकाश शेंडगे यांनी सुद्धा ही जी महत्त्वपूर्ण बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडते त्या बैठकीमध्ये मांडली। खरं तर या बैठकीमध्ये मोठे नेते उपस्थित आहेत। तुम्ही जी मागणी सांगितली सगळे सोयरे या हे जे नवीन सगळे सोयरे म्हणजे जे सगळे ज्यांच्या नोंदी सापडतील मराठा असलेल्या आणि मराठी जे कुणबी आहेत अशा नोंदी सापडतील त्यांच्या सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, हा जो अध्यादेश आहे तो अधिसूचना जी आहे ती रद्द करण्यात यावी अशा प्रकारची मागणी आता प्रकाश शेंडगे यांनी केलेली आहे। 8 लाख हरकती ज्या आहेत त्या आलेल्या आहेत असं सुद्धा खरं तर ओबीसी नेत्यांनी या बैठकीत म्हटल्याची माहिती आपल्यापर्यंत येते। खरं तर ही बैठक अजूनही सुरू आहे, आणखी काय अपडेट समोर येतात आणि मुळात या ज्या मागण्या मांडल्या जात आहेत त्याच्यावर सरकारकडून नेमकं काय उत्तर दिलं जातं, या मागण्या मान्य केल्या जात आहेत का, मग या मागण्या मान्य होऊ शकत नाहीत असं सांगून मग त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला जातोय, हे सगळं पाहणं खरं तर यामिनी आत्ताच्या घडीला महत्त्वाचं असणार आहे। अगदी विक्रांत, ज्या पद्धतीने तुम्ही माहिती देताय, अपडेट्स देतायत या बैठकीतले, खरं तर लेखी आम्हाला या सगळ्या पद्धतीची आश्वासनं द्या असं त्यांनी म्हटलेलं आहे। जर लेखी आश्वासन या बैठकीमधून निघालं, तोडगा निघाला तर त्यांना मिळू शकतं का, आणि जर हे लेखी त्यांना जर मिळालं तर मग उपोषणही सुटण्याची शक्यता निर्माण होतीये का? यामिनी कसं आहे, जरी लेखी दिलं, या मागण्या मान्य झाल्या तरी पण मग पुन्हा जे मनोज जरांगे पाटील जे मराठा आरक्षणासाठी मुळात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या प्रामुख्याने या मागणीसाठी लढताना आपण पाहतोय। सध्या त्यांचं उपोषण सुरू नाहीये, त्यांनी अगदी काही दिवसांपूर्वी उपोषण सोडलं होतं, ते पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही, पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये, मराठा समाज आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे नेमकं काय निर्णय द्यायचा, जर एका समाजाच्या बाजूने निर्णय दिला तर मग दुसरा समाज जो आहे तो नाराज होण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही आणि त्यामुळे कुठेतरी दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होणार नाही हे सुद्धा लक्षात घेऊन सरकारला निर्णय घेणं गरजेचं आहे। यामिनी, हो, लेखी आश्वासन मिळालं तर उपोषण मागे घेऊ असं लक्ष्मण हाके खरं तर विक्रांत म्हणाले होते। त्यामुळे आता हा पेच आपण बघतो आहोत, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नका अशी मागणी शेंडगे करताना दिसतात। विक्रांत, आणखी एक याच्यामधला मुद्दा, सगळे सोयरेचा अध्यादेश ज्या वेळेला काढण्यात आला शासनाकडून तेव्हा शासनाने सुद्धा सांगितलेलं होतं की काही हरकती येत आहेत आणि शेंडगे असं म्हणतात की आतापर्यंत 8 लाख हरकती आलेल्या आहेत या अध्यादेशाविरोधात। अगदी खरं आहे। खरं तर तुम्ही जसं म्हणताय की ज्यावेळी ही घोषणा झाली होती सगळे सोयरे संदर्भातली, त्यानंतर हरकती येणार होत्या, त्या हरकतींवर अभ्यास केला जाणार होता आणि मग कायदा पारित करायचा की नाही या संदर्भातला निर्णय होणार होता। खरं तर हा जो निर्णय आहे तो घोषित झाल्यानंतर पासून ते आतापर्यंत मनोज जरांगे पाटील नेमके पुन्हा उपोषणाला का बसले होते, तर त्वरित कायदा पारित करावा असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यावर सरकारचं हे म्हणणं होतं की संपूर्ण हरकती येऊ द्या, त्या हरकतींचा अभ्यास केला जाऊ द्या आणि त्यानंतर कायद्या संदर्भातला निर्णय घेतला जाणार आहे। त्याच संदर्भातल्या 8 लाख हरकती आलेल्या आहेत असं प्रकाश शेंडगे यांनी आज बैठकीमध्ये म्हटलंय। अशा प्रकारची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते, त्यामुळे हरकतींचा अभ्यास होणं अजून बाकी आहे। त्यामुळे सरकार आता हे सगळं नेमकं कशा प्रकारे हाताळतंय हे पाहावं लागणार आहे। यामिनी, अगदी विक्रांत, तुम्ही असं सोबत राहा। एक मोठी बातमी याच बैठकीच्या संदर्भातली आपण बघूयात। भुजबळांनी एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे, जातीच्या खोट्या नोंदी ज्या आहेत त्या अनेकांनी दिलेल्या आहेत आणि जर अशा खोट्या नोंदी असतील तर त्यांच्यावरती कारवाई करा अशी मागणी आता भुजबळ या बैठकीमधून करताना दिसतात। कुणबी जातीच्या नोंदी, खरं तर या सगळ्या संदर्भातलं सर्वेक्षण सुरू होतं आणि या नोंदी पडताळल्या जात होत्या आणि याबद्दलची ही बातमी आपण बघतोय। जर ज्यांनी खोट्या नोंदी दिल्या असतील तर त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी आता भुजबळ करताना दिसतात। विक्रांत,
खरंय यामिनी, खरं तर या संदर्भात छगन भुजबळ यांनी ज्यावेळी पुढारी न्यूजला सुद्धा मुलाखत दिली होती त्या मुलाखतीमध्ये सुद्धा छगन भुजबळ याविषयी बोलले होते। त्यांचा असा थेट आरोप आहे की कोणत्याही प्रकारचे पुरावे नसताना जे दाखले आहेत कुणबी संदर्भातले ते मराठा समाजातील काही लोकांना दिले जात आहेत, त्यासाठी काही जणांकडून फोन केले जात आहेत, असा सुद्धा छगन भुजबळ यांचा आरोप होता। आणि तोच जो मुद्दा आहे जो त्यांनी पुढारी न्यूजच्या मुलाखतीमध्ये मांडला होता, ओपन फोरम मध्ये मांडला होता, तोच मुद्दा त्यांनी आजच्या बैठकीत सुद्धा मांडल्याची माहिती समोर येते। आणि जर तसं झालं असेल तर त्या ज्या नोंदी सापडल्या होत्या किंवा नोंदी न मिळताच जे दाखले दिले होते ते दाखले रद्द करण्यात यावेत, अशा प्रकारची मागणी आता छगन भुजबळ यांनी बैठकीमध्ये केल्याचं समजते। अगदी विक्रांत, गिरीश महाजन या बैठकीसाठी उपस्थित आहेत का? कारण गिरीश महाजन यांनी मराठा आरक्षणाचा जो अध्यादेश निघाला त्याविषयी एक महत्त्वाचं भाष्य केलेलं होतं, ज्यावरून त्यांच्यावरती आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। ते असं म्हणाले होते की हा जो अध्यादेश आहे तो हायकोर्टामध्ये टिकणारा नाहीये। यामिनी, खरं तर मराठा आरक्षणाचा जो लढा सुरू होता मनोज जरांगे पाटील त्यावेळी गिरीश महाजन यांनी खरं तर महत्त्वाची भूमिका बजावली होती, हे आपण पाहिलं होतं। म्हणजे अगदी मनोज जरांगे पाटील यांच्याशी बातचीत करणं असेल, सरकारचं म्हणणं मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचवणं असेल किंवा मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचवणं असेल, या सगळ्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका गिरीश महाजन यांनी बजावली होती। आणि त्या अनुषंगाने त्यांनी हे जे वक्तव्य केलेलं आहे ते खरं तर महत्त्वाचं मानावं लागेल, कारण त्यांनी हा लढा, सरकारचं म्हणणं, मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या, हे सगळं काही अगदी जवळून पाहिलं होतं। त्याच्यामुळे त्यांच्या या वक्तव्याला नक्कीच महत्त्व द्यावं लागेल। यामिनी, अगदी धन्यवाद विक्रांत, या माहितीसाठी वेळोवेळी अपडेट्स घेत राहू।